सिंगल नेल्सन एक करीतच चढवला आहे येण्यासारखी कुस्ती आहे. करण्यासाठी किती रुपये मिळाल्याची कुस्ती आहे. 300 हो. काहीकडे आणि शिंदेबाई तारवाड उंचीचा शिंदेबाईचा पैलवान दोन्ही पायाला निकाप लावलेला पदवीदान परिधान केलेला आणि दोन्ही पटाला बसला. असा हा वर्णानी सोहळा एक ठिकाणी कुस्ती आली बघा. चिंचोली शिंदा दुसरा कुठला आहे नाशिक. दोन्ही पायाला निकाप लावलेला नाशिकचा पहिला त्याचा प्रतिस्पर्धी सिन्नर तालुक्याचा दस्ती वगैरेचा प्रयत्न होता आणि तो हल्ला भुडकवला कब्जा घेतला. चांदोलीकर मंडळी डोळ्याच्या पापण्या जरा सवडीनं मिठा काहीतरी घडणार बर का. आणि हे संपलेल्या कुस्तीमध्ये सुंदरचे पैलवान पैठण 300 रुपये. कुश्ती आर पार होगी पहलवान, कुश्ती छूटेगी नहीं. पैठण वाले कुस्ती माग झालती चांगलं वळले कुस्ती मला कुस्ती होऊन राहिले. त्याची पाट्याची अंग होतं त्याची पाठ खाली देखली एकूण नाही दिलं त्याने. पाठ नाही टाकावं. पाठ नाही टेकलं. अरे पाठच नाही टेकली. कुस्ती जोडली हो. चांदोलीकर मंडळी पैसे भेटले. तुम्ही फिरवा नाशिकचा पैलवान कुठे पंचाच्या हाताला 300 रुपये. अप्पा ऐक ना अप्पा अरे आवाज त्याचा कसा दाबले कमिटीची सूचना आहे उभ्याने लावा कुस्ती. गाव आहे त्यांचं तो.
बघा मैदानातला सरपंच निर्णय घेऊ शकतो. कुस्ती खडी लावा. हा उभे परत उभे राहावं त्यांनी उभे करा त्यांना परत आत्ता पैठणवाला हा आता ज्याचा बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार बर का. बॅलन्स असला तरच चेक वाटतोय. काय नाही ज्याचे हात बाण्यासारखे चालणार त्याची कुस्ती आहे. कलादंग मारण्याचा प्रयत्न करतोय शिंदेवाडीचा पैलवान आता बच गया. अन्नावर येतं का तांबेरीकरांच्या नगरा भुरभुरायला लागल्या. भुरभुरणाऱ्या चौकाच नगरा या तांबेरीच्या कुस्ती मैदानाचा वेध घेऊ लागल्या. शिवांचा आणि वीरांचा महाराष्ट्र. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. दिल्लीचेही तख्त राखीते महाराष्ट्र माझा. 1964 साली दिल्ली दरबारी हिंद केसरीचं आयोजन झालं होतं. 6 फूट 4 इंच उंचीच्या मेहनतीला मुलतानीवर आसमान लावलं होतं. मारुती बैल आलेलं. ही कसरत आणि ही लय फक्त जात नानमातीची काय कोणा असून आणि ही झाली कुस्ती. लाल लाल गोले पैलवान विजयी. कुठले पैलवान हलगीवाले. हा बघा तुफानी कुस्ती आली. चाळीसगावचा पैलवान 12 मिनिटात लावलेला कुस्त्यांचा 2 चक्रीवाले एकमेकांना भेटली आहे. अशी कुस्ती चालायला लागली आणि छडी टांग मारण्याचा प्रयत्न बच गया. सुक्यांकराने कब्जा घेतला आणि बाहेरची टांग मारण्याचा प्रयत्न होता. तो हल्ला धुडकवला. बरबाडीपुढे हा मातीचा बघण्यात आली मस्तीचा आणि खेळ हा कुस्तीचा. 100 रुपये बापू शेठ गडाख यांच्याकडे 100 रुपये चालू कुस्तीला. धन्यवाद. असेच दाते असावे. नाशिक जिल्ह्याला आलेली कुस्त्यांची वर्ग गट्टू निघा. बापू शेठ गडाख यांच्याकडे याच कुस्तीला 100 रुपये. हा कुस्ती पहा. तांबेरीकर मंडळी डोळ्याचा पापण्या जरा सवरी निमित्त आता काहीतरी घडणार. कुस्ती नाही ऐका. कुस्ती झाल्यावर वाजवा फक्त. कडारी आणि कोकणगाव 300 रुपये. एक ब्लॅक टायगर एक व्हाईट टायगर. आत्ता कुस्तीचा फड रंगला बरं का मंडळी. कुस्तीचा फड उसाचा फड कीर्तनाचा फड. हॅलो 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 हा सुट्यांचा आहे का. हा वडाळीचे पैलवान चितपटीला विजयी. वा पैलवान पैसे घ्यायला पण जाते
हे बघा टिचून टाचून भरलेलं गावाचं प्रोत्साहन पहा. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखच आला की काय? लाखलगाव नाशिक. लाखलगावचा कोणतं? हा बघा नाशिकचा पहिल्यान पहा. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखची प्रतिकृती आहे. 2017चा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेखच आला की काय असता. ब्लॅक टायगर सलाम्या घडल्या, अंगभर डोळे आले, डाव प्रतिडावाचे विचार घोळ करायला लागले. ज्याचे हात बाणासारखे चालणार त्याचीच कुस्ती. दोन्ही पायाला निकॅप लावलेला भगवा लागत नव्हतो नाशिकचा पहिलवान. टिचून टाचून भरलेलं गावाचं होत. हे मारायचं रे. मोकळे खेळा मोकळे. किरण लक्ष ठेव तिथं. पंच सूचना द्या. ए कुस्ती करो पहिलवान, कुस्ती करो, झटके लढो. थोडं लक्ष ठेवायचं कुस्तीवर. एक पर्वणी चांदोरी मुक्कामी हनुमान यात्रा उत्सव निमित्त रंगी रंगला श्रीरंग अवघाची रंग एक झाला. जंगल में पेड़ तो बहुत होते हैं मगर चंदन जैसा नहीं. दुनिया में खेल तो बहुत होते हैं मगर कुस्ती जैसा नहीं. अशी ही कुस्ती मैदानात आपल्या समोर. डाव्या पैत्र्यावर लढतो नाशिकचा पैलवान, तर उजव्या पैत्र्यावर लाखलगावचा पैलवान. ज्या त्या पैत्र्यावर लढण्याची ऐट असते मंडळी. तुम्ही उजव्या हाताने लेखणी चालवत असाल तितकंच सफाईदारपणे डाव्या हाताने चालणारच नाही. उजव्या हाताने खुरप चालवत असाल तितकंच सफाईदारपणे डाव्या हाताने चालणारच नाही. हॅलो संदीप भाऊ ऐका ना एक मिनिट. ती कुस्ती मगाशी त्याचा इनाम द्या आणि त्याला म्हणा दुसरी कुस्ती कर. हा कर कुस्ती चल. थोडा तयार येतो चला. त्याचा इनाम द्या चला. या इकडे बोलवाल. हा या येतो. आता मजा येईल बरं का. आता कुस्ती तगडी होईल. मगाशी कुस्तीचा इनाम द्या तो. इकडे आला आबा. आबा घेऊन या दोघांना इकडे रे. लांब साहेबवाला. हा त्याचा इनाम द्या मागायचा. चला किती होता? 400 रुपये द्या. आणि चालू आता गटके लढणं का बरं का. हटणे का नाही. मन मेंदू मनगट याचा त्रिवेणी संगम. हा चांदोरीकर मंडळी आता पहा पुन्हा तीच कुस्ती. मनुष्य रूपी वाघा सिंहाची धनाट. आज ती कुस्तीला पंच पहा. संदीप लक्ष द्या. सिंगल नेल्सन एक करीतच चढवला आणि हो संपलेल्या कुस्तीला कुठलं बैल झालं. आणि ही कुस्ती पहावर का. मन मेंदू मनगट याचा त्रिवेणी संगम त्याचं नाव कुस्ती आहे. करायला गेला तुकन झालं माका. गाव अंगावराला सर त्या कुस्तीला पंच कोण आहे. आबा आबा त्या कुस्ती लक्ष द्या. काटेकी कुस्ती आहे. मर्दाला मर्द भिडला आणि मनगटाला मनगट भिडला. दोन कपळ चित्ते अंगात आगन डोक्यात भरतो त्याचे नाव पैलवान आहे. पहा तीच कुस्ती तरच ज्या कुस्तीवरला वाद झाला होता. दोन कपळ चित्ते
11 जानेवारी 1977 ला उत्तरेकडे एक वादळ आलं होतं आणि या वादळाने महाराष्ट्रात थैमान घातला होता मंडळी. कुणाची जोड कळना आणि कुणाला 5 मिनिटाच्या वर टिकू देईना. आणि त्या वादळाचं नाव म्हणे महाबली सत्ता. 11 जानेवारी 1977 ला बेळगाव मुक्कामी कुस्ती झाली होती. महाबली सतपाल विरुद्ध हरिश्चंद्र बिराजदा. आणि उत्तरेकडचं वादळ बेळगाव मुक्कामी रोखलं होतं हरिश्चंद्र बिराजदार मामानं. थंड डावावर महाबली सत्तांना मारलं आणि हरिश्चंद्र बिराजदार मामाची पांढऱ्या हत्तीवर मिरवणूक निघाली. 2 पोते साखर घातली होती. असा इतिहास हरिश्चंद्र बिराजदार मामाचा. 11 जानेवारी 1977 ला. आणि खपची भरण्याचा प्रयत्न. सर लक्ष द्या, पंच लक्ष द्या. आणि हो नाही घरात असू द्या, काळाची गरज है. वक्त किसी के लिए रुकता नहीं, वो चलता ही रहता है. कहत कबीरा सुनवाई साधो, यही है घोडा मैदान. आत्ता अभी ताबडतोब. आणि म्हणूनच शुरांचा आणि वीरांचा महाराष्ट्र. कुस्ती करा भगवान, कुस्ती छूटेगी नहीं, कुस्ती आर पार होगी. वाचसाठी केला होता अट्टहास. आपल्या हिता जो असे जाणता, धन्य माता पिता तयाची. फिरते रहा, पंच फिरते रहा. मध्ये घ्या ना, मध्ये घ्या. ज्याचे हात बाणासारखे चालणार त्याचीच कुस्ती आहे मंडळी. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच म्हणणारे विनायक दामोदर सावरकर लोकमान्य टिळक पैलवान होते. ने मधुसून परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला असे म्हणणारे विनायक दामोदर सावरकर पैलवान होते. आवाजी लक्ष ठेवा, आवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावर समाधी शोधून काढली. पहिला पुवारा छत्रपतीने गायला ते महात्मा ज्योतिबा फुले पैलवान होते. रोज तालमीत जायचे. आणि इतिहास साक्षी नाही मंडळी. वेळोवेळी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना याच लालमातीतल्या याच गडात इकडे संजूला घेऊन इकडे तुम्ही इकडे संजूला आणा इकडे संजूला. सर जास्त लावू नका. धरलं सर, 2 पुस्तक चालवा. उसाचा फड, कीर्तनाचा फड, तमाशाचा फड, फडाफडाचा प्रकार मंडळी हा कुस्तीचा फड आहे. काय झालं त्याच्याबरोबर नाही आणला सर बर का. त्याची दुसऱ्या बरोबर झाली. आई बघू ना.
हा कुस्तीकरा संधीभाऊ लक्ष द्या. मेळी डाव बांधण्याचा प्रयत्न होता. याच मेळी डावावर भारत मातेला ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून दिलं होतं. योगेश्वर दत्ताचा हुकमी डाव तोच डाव तो पैलवान करतोय पहा. भारताचा तिरंगा झेंडा उंच उंच नेला होता. 23 जुलै 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकला स्वतंत्र भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिलं पदक मिळवून दिलं होतं महाराष्ट्राच्या खासदार जाधवानं. आणि या महाराष्ट्राची कराड जिल्ह्याची माती किती कसदार आहे. या साताऱ्याची महाराष्ट्राची माती किती कसदार हे जगाला दाखवून दिलं होतं. 23 जुलै 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकला खासदार जाधवानं. आणि तीच कुस्ती आपली परंपरा, तीच आपली संस्कृती. एक चाक पंच लक्ष द्या. आणि हो भाऊसाहेब, भाऊसाहेब, ए भाऊसाहेब, भाऊसाहेब इकडे लक्ष आहे की तुझं? ती कुस्तीचा तो पोरगा 4 वेळेस चाललेला आहे. समोरचा खेळलेला आहे. लक्ष दे. समोर आहे, इकडे समोर आहे. लक्ष सगळ्या समोर घेऊन मर्दानी खेळ हा माती हो. आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिलं एकेकाचे तुफानी पैलवान या मैदानात कुस्ती करणार म्हणून सिन्नरचे गौरव गोपने आले. त्यांचं चांदोरी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. आणि हल्ला चढवला आणि निकाल लागण्याचा प्रयत्न पंच लक्ष्मा गंगाराम गर्दी. हा 1 मिनिट हो वाजतात. थोडं मागे चला. काळी काळ्या पैलवानानं धरून टी शर्ट थोडं मागे चला मैदानाच्या. हा कुस्ती पहा, कुस्ती बघण्यासारखी आहे. आता पंच पहा कुस्तीला. तुफानी कुस्ती, मर्दुमकी आणि पुरुषार्थ त्याचं नाव पैलवान. अशी चालती बोलती तिजोरी घरात असू द्या, काळाची गरज आहे. रामरूपी पैलवान घडवा. गल्ली गल्लीत रावण वाढले. असे रामरूपी पैलवान तयार करा. पैसे फिटले सगळे चोरीला घालू नका. जुरानी स्वारी नावाची पकड रचोरी कर. पंच सरपंच लक्ष द्या. आणि किल्ली सोडून निघाला. वर काय कुस्ती चालू आहे. दोघांनी रक्ताचं पाणी केलंय मंडळी. अशी ही कुस्ती. नको मध्ये याला घेऊन जायचं पंच भावला त्या कुस्तीला टाइम लागतोय. 1818 पेशवाई खालसा झाली. इंग्रज सत्ता आरूढ झाली मंडळी. इंग्रज सत्तेविरुद्ध पहिला बंड पुकारला एका पैलवानानं. त्या पैलवानाचं नाव उबाजी नाही. तुम्ही फक्त नाव सांगा. किती कुस्ती होईल. दुसऱ्याला कोणाला मध्ये घालू नका. रक्कम पण तुम्ही सांगायचं. उबाजी नायकानं इंग्रज सत्तेविरुद्ध पहिला बंड पुकारला त्या एका पैलवानानं 5ला 50 मुंडकं घेतली. इंग्रज सत्तेविरुद्ध बंड पुकारला. 1818 पेशवाई खालसा झाली. स्वतंत्र भारतानंतर
1948 ला संस्थानं खालसा झाली होती आणि कुस्तीला मर्यादा होती की काय म्हणून मामासाहेब मोरांना झोप येत नव्हती मंडळी आणि मामासाहेब मोर यांनी 1952 ला महाराष्ट्र राज्याची क्रिकेट परिषदेची स्थापना केली आणि पहिलं अधिवेशन झालं 1961 ला औरंगाबाद मुक्कामी छत्रपती संभाजीनगर मुक्कामी मुंबईच्या बिर्जी यादवला घिश्यावर मारलं आणि पहिले महाराष्ट्र केसरी झाले दिनकर पाटील दयाहरी त्यांचं गाव सांगली जिल्ह्यातलं आपल्या गावाचं नाव व्हावं म्हणून आडनावाऐवजी गावाचं नाव लावलं आणि इतिहासाला एक नोंद घेतली हे मायभू तुझे मी भेदीन पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे असे पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर पाटील दयाहरी दिनकर पाटील नाव आणि दयाहरी त्यांचं गाव पहिली महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली रावसाहेब मारेकरींचे पट्टे दिनकर पाटील दयाहरी आणि त्यानंतर 1962 1963 ला गणपतराव खेडकर डबल महाराष्ट्र केसरी झाले होते त्यांचं नाव गणपतराव चव्हाण तर गावाचं नाव निघायला पाहिजे आपल्या गावाचा इतिहास घडला पाहिजे म्हणून गणपतराव खेडकर नावाला प्रसिद्धी मिळाली असा हा इतिहास संदीप भाऊ दोघांना वेळ द्या दोघांनी रक्ताचं पाणी केलंय बाहेरून बोलायला काय लागतं हा पॉइंटवर का कुस्ती आता हा जो पहिला कब्जा घेईल तो विजयी हा चला लवकर आठवण देईल भारत केसरीचं मैदान दिल्लीला झालं होतं मंडळी आता बघा गुणांच्या आधारे विजय दिला जाईल जो स्पेशल कब्जा घेऊन पाठीमाग तो विजयी बर का गुणांच्या आधारे कुस्तीचा निकाल आला आता चांदोरीकर मंडळी डोळ्याच्या पापने जरा कवडीनं मिठा काहीतरी घडणार आहे सरपंच कुस्तीला पंच संदीप भाऊ तरले लक्ष द्या आणि आबा दादा आणि तरले सरांच्या हातात चौघांनी कुठे जोड द्या दैवत दादा शिंदे आमच्या बरोबर कमिटीमध्ये धन्यवाद दैवत दादा शिंदे त्यांना पॉईंट सांगितलं का ते रात्रभर खेळत बसतील 2 तास 47 मिनिटात कुस्ती झाली होती 1965 ला कोल्हापूरच्या खासबाग मैदानात मारुती माने आणि विष्णुपंत सारवडेकर अशी 2 तास 47 नाही अजून नाही बसवलं नाही अजून खाली त्याने हे नाही झाली नाही पॉईंट कब्जा विषय असा ऐतिहासिक सण झाला होता ऐतिहासिक क्षण आला होता 1965 कंदीलबत्तीच्या साह्याने कुस्तीचा निकाल दिला तर मारुती मानेनं विष्णुपंत सारवडेकरांना पराभूत केलं होतं घुटना डावावर 2 तास 47 मिनिटं आता 3 तासात गावोगावच्या कुस्त्या संपून जात आहोत हे कसं आणि ही प्रतिष्ठा भरपूर वेळ झाला डबल आले पाणी पिऊन गॅप घेऊन
रुपये खंडेया 500 रुपये त्या कुस्तीला हो चांगली कुस्ती आहे, बघण्यासारखी कुस्ती आहे. तोलून मापून घेण्यासारखा चुक्यांचा पैलवान पहा, मान पहा, मंडपा छाती पहा, काय त्याच्या मांड्या, आपल्या मांड्या कुठल्याच्या दांड्या. हा काय कुस्ती जोडली हो सरांनी. स्नायू तोलून मापून घेण्यासारखं सुक्यांचे पोरग पाहत चमकता तारा रुगवता हिरा. कोण बसणार थंडाई आणि पुण्याच्या खांद्यावर गदा विराजमान होणार. वाघोली मुक्कामी झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरनं डबल महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. आता नाशिक जिल्ह्याची माती किती गाजणार आहे. समोरची गर्दी कमी करा विनंती. आपल्याला विनंती हा शब्द सज्जनांना कळतो. इथं माईकच्या समोर आणि ट्रॅक्टरच्या समोर गर्दी करू नका. कमिटीला सहकार्य करा. किती झाले संदीप भाऊ उतरले. 600 रुपये जोडले. याला बराच वेळ फिरतोला. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.